फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण प्रार्थना समाज हा घटक बघणार आहोत. या प्रार्थना समाजाच्या रिलेटेड आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नावरनं आपण हा समाजाबद्दल असणारी इतर इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा कव्हर करूया. ओके. दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. @MPSC ट्रिक्स या नावानं माझा टेलिग्राम चॅनल आहे. त्या ठिकाणी नोटिफिकेशन अपडेट बराचसा घटक तुम्हाला पाहायला मिळेल. तर आज आपण वेळ न दौडता ऍक्च्युली आपले जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. तर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आपलं ऍप्लिकेशन दिसेल. या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं, 5000 पेक्षा जास्त लोकांनी ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहे, त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता. ओके. प्रार्थना समाजामध्ये वनसेवा मुख्य 2015 आयोगानं असा प्रश्न विचारला होता, लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचं आहे? तर हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचं आहे? तर हे येतं प्रार्थना समाज या संस्थेचं. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. ओके. त्यानंतर STM मेन्स 2019 आयोगानं असा प्रश्न विचारला होता, परमहंस सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली? म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना झाली ती कोणाच्या अध्यक्षतेखाली? दादोबा पांडुरंग तळकरकर, आत्माराम पांडुरंग तळकरकर, नारायण वामन टिळक आणि भाऊ महाजन असे ऑप्शन दिले. आता तुम्ही जर विचार केला तर आपल्याला एवढं माहित असतं प्रार्थना समाज म्हणलं की दादोबा पांडुरंग तळकरकर, पण या ठिकाणी तुम्ही घटक लक्षात घ्या, याचा अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग तळकरकर. म्हणजे परमहंस सभेच्या स्थापना कधी झाली तर ती होती 1849 ठीक आहे. आणि परमहंस सभेच्या स्थापना झाली होती मुंबईला, आणि याच्या स्थापनेमध्ये कोणी पुढाकार घेतला होता? तर हे दादोबा पांडुरंग तळकरकर यांनी पुढाकार घेतला होता. याच्या अगोदर 1844चा पिरियड येतो, मानव धर्म सभा सुरतला स्थापन केली होती. मग प्रश्न असा आहे की मानव धर्म सभा दादोबा पांडुरंग तळकरकर यांनी सुरतला कशी काय स्थापन केली? मग सुरत हे ठिकाणच कसं काय निवडलं? त्याचं रिझन होतं, यांचं जर कार्यक्षेत्र बघितलं तर यांचं कार्यक्षेत्र तुम्हाला मुंबई बघायला मिळतं, पण त्यांनी एल्फिन्स्टन संस्थेमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती आणि ते सुरतला होते, म्हणून त्यांनी सुरतला मानव धर्म सभा स्थापन केली. मग मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि मग त्याच्यानंतर येते तो म्हणजे प्रार्थना समाज. अध्यक्ष कोण विचारलं तर आत्माराम पांडुरंग तळकरकर होते पहिले अध्यक्ष, हे लक्षात घ्या. याच्या संस्थापकापैकी एक सदस्य महत्वाचे येतात, ते म्हणजे रा गो भांडारकर. म्हणजे यांना आपण अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते असं म्हणतो. आता प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र होतं त्या मुखपत्राला आपण काय म्हणतो? सुबोध पत्रिका. लक्षात घ्या, प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र होतं त्या मुखपत्राला सुबोध पत्रिका म्हणतो. यामध्ये कोणी कोणी महत्वाचं लेखन केले तर रा गो भांडारकर यांनी केले. रा गो भांडारकर म्हणजे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर म्हणून सुद्धा ओळखले जातात. लक्षात घ्या, रा गो भांडारकर यांना मुंबई विद्यापीठाचं पहिलं पदवीधर म्हणून ओळखले जातात, म्हणजे महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत. ठीक आहे. सुबोध पत्रिकेमध्ये यांनी लेखन केले. त्यानंतर दुसरी महत्वाची व्यक्ती येते ती म्हणजे मामा परमानंद. कोणत्या समाजाच्या संदर्भात म्हटलं तर तुमचं प्रार्थना समाज हे लक्षात आलं पाहिजे, मामा परमानंद. किंवा सुबोध पत्रिकेमध्ये लेखन केलेल्या विशेष व्यक्तीमध्ये म्हटलं तर जे न्यायमूर्ती तेलंग होते, तेलंग यांनी सुद्धा या सुबोध पत्रिकेमध्ये लेखन केले. मी तुम्हाला असं विचारलं प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे सुबोध पत्रिका, आणि याच्यामध्ये या व्यक्तीने लेखन केले. मग लक्षात आलं, मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि मग त्यानंतर तुमची स्थापन झाली ती प्रार्थना समाज. आता प्रार्थना समाज स्थापन होण्यासाठी कोणत्या व्यक्तीची प्रेरणा होती असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन म्हणजे जे ब्राह्मो समाजाच्या संदर्भात येतात. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना यांनीच केली होती. भारतीय ब्राह्मो समाज नोव्हेंबर 1866. भारतीय ब्राह्मो समाज कधी स्थापन झाला होता? नोव्हेंबर 1866. ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली होती. मग आदी ब्राह्मो समाज हा देवेंद्र टागोरांच्या नेतृत्वाखाली राहिला, जो ओल्ड होता तो. भारतीय ब्राह्मो समाज म्हटलं तर ब्राह्मो समाज ऑफ इंडिया किंवा भारतीय ब्राह्मो समाज म्हटलं तर केशवचंद्र सेन. मग यांनीच आपल्या विचारांच्या प्रचारासाठी केशवचंद्र सेन यांनी सुलभ समाचार ही पत्र आहेत ना, ही पत्र त्यांनी सुरू केली होती. सुलभ समाचार हे पत्र त्यांचं आहे. कोणाचं? केशवचंद्र सेन. पण प्रेरणा कोणाची होती प्रार्थना समाजाच्या मागं? तर केशवचंद्र सेन यांची प्रेरणा होती. असा जर प्रश्न विचारला तरी तुमचं उत्तर तुम्हाला ते द्यावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातली पहिली संघटित समाज सुधारणा चळवळ. या चळवळीचे अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे 3 तळखडकर बंधू. ओके. त्यातील 2
दादोबा व आत्माराम तिसरे बंधू कोण होते हे आयोगाने विचारलंय बघा. PSI मुख्य 2012. एक होते दादोबा, दुसरे होते आत्माराम, तिसरे कोण होते? भास्कर. उत्तर काय असणार? भास्कर. ठीक आहे. प्रार्थना समाजाबाबत कोणत्या बाबी बरोबर आहे ते ओळखा. ASO पूर्व 2012 विचारलं होतं. प्रार्थना समाजाची स्थापना तर्खडकर बंधूंनी, बरोबर आहे. सुबोध पत्रिका मुखपत्र आपण आता डिस्कस केलं. वारसा भागवत धर्मातून घेतल्याचं म्हणतो, बरोबर आहे. हिंदुत्वाचा प्रवृत्तीशी मेळ घातला, प्रगतीच्या प्रवृत्तीशी, बरोबर आहे. याचा अर्थ इथं कोणतं चुकीचं नाही. दिलेल्या विधानापैकी सर्व विधानं बरोबर आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठाचे जे पहिले 4 पदवीधारक होते त्यापैकी खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाशी निगडीत नव्हते ते ओळखा. म्हणजे मुंबई विद्यापीठाचे पहिले 4 पदवीधर कोण, म्हणजे हा प्रश्न तुमचा इथे क्लिअर होतोय. राघव भांडारकर, महादेव गोविंद रानडे, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक हे मुंबई विद्यापीठाचे पहिल्या 4 पदवीधरांपैकी तुम्ही यांच्यावर फोकस करू शकता. लक्षात ठेवा, परीक्षेला काय होणार आहे तुम्हाला अशा टाईपवरचे जे प्रश्न आहेत ना हे सुद्धा विचारले जातील. आता राघव भांडारकर प्रार्थना समाजाचे संस्थापकच होते, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. राघव भांडारकर प्रार्थना समाजाचे संस्थापकच होते, महत्वाची व्यक्ती आहेत ते. ठीक आहे. आणि यांनी जो प्रार्थना समाजाचं मुखपत्र आहे सुबोध पत्रिकेमधून लेखन केले, म्हणजे डेफिनेटली असणार. महादेव गोविंद रानडे प्रार्थना समाजाचे संस्थापक होते का, तर हे त्याचे संस्थापक नव्हते, पण प्रार्थना समाजातील तत्वांचा प्रसार करण्यासाठी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ लिहिला. एकेश्वर निष्ठांची कैफियत ही जर ग्रंथ कोणाचा विचारलं, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा जर ग्रंथ कोणाचा विचारला तर तुमचं उत्तर असणार आहे महादेव गोविंद रानडे, कारण यांनी प्रार्थना समाजाचं जे समर्थन करण्यासाठी हा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे तुम्हाला विचारलंय प्रार्थना समाजाशी निगडीत होते का, होते. ठीक आहे, म्हणजे महत्वाचं. हे तर सचिव होते, त्यामुळे वागळे तर डेफिनेटली असणार आहेत. आता एक घटक राहतो तो म्हणजे वामन आबाजी मोडक. आता जेव्हा मुंबई विद्यापीठामध्ये 1867 मध्ये जेव्हा मराठी भाषेची हकालपट्टी झाली किंवा त्यानंतर तो घटक चर्चेत आला होता, तर हे ना वामन आबाजी मोडक जर म्हटलं तर तुम्हाला काय लक्षात ठेवा, ते प्रार्थना समाजाचे जे प्रमुख प्रवर्तक व्यक्तीपैकी एक व्यक्ती होते. म्हणजे यातलं कोणतंच तुमचं प्रार्थना समाजाशी संबंधित नाही, सगळेच्या सगळे प्रार्थना समाजाशी संदर्भात असणाऱ्याच व्यक्ती आहेत, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवा. मग प्रार्थना समाजावर तुम्हाला जर विचारला गेला तर यापेक्षा वेगळं काही विचारतील असं वाटत नाही. म्हणजे प्रार्थना समाजाच्या संदर्भात असणारे हे जे मुद्दे आहेत आयोगाला याच पॅटर्नवर फिरून फिरून प्रश्न विचारले. जसे एकेश्वर निष्ठांची कैफियत, एकदा प्रश्न विचारलाय महादेव गोविंद रानडे प्रार्थना समाजाचे संस्थापक होते की नव्हते, त्याच्यावर आधारित होता. ते संस्थापक नाही, परंतु प्रार्थना समाजातील मतांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी तो ग्रंथ लिहिला ना, एकेश्वर निष्ठांची कैफियत, त्यामुळे ते त्या संदर्भात येतात. एवढं तुम्हाला यामधून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी राहतो मुद्दा काय, प्रार्थना समाजामध्ये असणारी महत्वाची व्यक्ती संस्थापकापैकी एक ते म्हणजे दादोबा पांडुरंग तडकरकर. त्यांचे ग्रंथ कोणते, धर्मविवेचन नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. धर्मविवेचन नावाचा ग्रंथ हा सुद्धा त्यांचा महत्वाचा आहे. किंवा पारमहंसिक ब्राह्मधर्म हा सुद्धा ग्रंथ दादोबा पांडुरंग तडकरकर यांचा आहे. म्हणजे तुम्हाला या गोष्टीवर सुद्धा फोकस